सध्या माढा तालुक्यात शक्तीपीठ महामार्गावरून जी शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे त्या संदर्भात काल या ठिकाणी रणजितसिंह शिंदे यांच्या उपस्थितीत माढा तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली होती. हा एक प्रश्न आहे. त्याचबरोबर इतर जे आता सध्या माढा तालुक्यातले प्रश्न आहेत त्या संदर्भात आपण सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्याशी संवाद साधणार आहोत. आणि आजच्या या संवादातून शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न असेल, उजनीच्या पर्यटनाच्या बाबतीतला असेल, सीनामाडा योजनेतील जो पाण्याचा बोजवारा नेमका यावर्षी उडालाय काय या संदर्भात आणि आणखी काही प्रश्न असणार आहेत त्या संदर्भात आपण रणजितसिंह शिंदे यांच्याशी संवाद साधणार आहोत. भैया, स्वागत आहे आपलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज मध्ये. नमस्कार. काय आता नेमकं शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था आहे. काही शेतकरी म्हणतायत जमीन द्यायचीच नाही, काही शेतकऱ्यांच्या भावना आहेत की शासनाने मोबदला अधिक दिला तर जमीन देऊ, तर काहींची भूमिका आहे की जमीनच द्यायची नाही आणि हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे. काल आपण बैठक घेतली बाधित शेतकऱ्यांची. काय शेतकऱ्यांच्या भावना आहेत नेमक्या? शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीमधल्या भावना थोड्याशा संमिश्र आहेत, परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांचा मार्गाला विरोध होताना दिसतोय. शेतकऱ्यांची भावना की जो रेडी रेकनरचा दर आहे त्याच्या जी 5 पट शासनाकडनं मिळणार आहे त्याच्यापेक्षा अधिकच्या दराने काही व्यवहार होत आहेत जमिनीचे. हो. आणि त्या बाबतीत अजून कुठलीही क्लॅरिटी नाही भूसंपादनच्या बाबतीमध्ये. त्याच्यामुळे कदाचित हा विषय असावा. परंतु काल माझ्याकडे काही शेतकरी भेटायला पण आलते. गेल्या 8 दिवसापासून अनेक गावचे येऊन भेटलेत आणि त्यांना सगळ्यांना घेऊन मी आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ यांची भेट घेण्यासाठी मी या शेतकऱ्यांना घेऊन त्यांच्याशी भेटणार आहे. काही शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे ती त्यांच्या कानावर घालणार, जेणेकरून त्यांच्या माध्यमातून शासन दरबारी शेतकऱ्याचं जे काही म्हणणं आहे ते पोहोचवण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करणार. आता शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीत मोबदल्याचा विषय सध्या प्रचंड चर्चेत आहे. मग तो रेडी रेकनरचा दर असेल किंवा इतर बाबतीत. पण आता सध्या तालुक्यात 70-30 आणि 60-40चा जो काही फॉर्म्युला राबवला जातोय त्याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं? हे त्याच्या आधी कधी आतापर्यंत हायवेचं रुंदीकरण झालं, NTPC ची पाईपलाईन गेली, अनेक रस्ते होताना भूसंपादन झालेलं असेल, पण असा कधी गोंधळ कधी बघायला मिळाला. हे पहिल्यांदाच असा गोंधळ बघायला एवढ्यामुळे मिळाला की 70-30 नसून ही फसवण्याची एक नवीन योजना काढली. आणि शासनाने शक्तीपीठ मार्ग जाहीर होणार आहे होतोय म्हणल्यानंतर इथल्या लोकप्रतिनिधीच्या काही कार्यकर्त्यांनी आणि जवळच्या लोकांनी शेतकऱ्यांचे करार केलेत. काही जणांवर 70-30चे करार केलेत, काही जणांवर 80-20चे करार केलेत, काही जणांवर 60-40चे करार. आंब्याची झाडं आम्ही लावून देतो, त्यातनं आम्हाला इतके पैसे द्या, 80% 20% शेतकऱ्याला, असा बाजार मांडलाय. म्हणजे आणि ही कोणी जरी गेलं तरी आपण मिळून काय आहे ती बघू, ही उत्तर दिलं जातंय. आपण मिळून बघू म्हणजे काय हिस्से वाटप करून घेतलेत का? बाजार मांडलाय का? म्हणजे शेतकऱ्याच्या नावावरती ह्याच्या आधी असली कधीच फसवणूक ही बघितलं नाही. मी मध्यंतरी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्याकडे ही असले बोगस करार झालेले शेतकऱ्यांचे करार पत्रक सुद्धा दाखवले. ती दिलेत त्यांच्या की लोकांची शेतकऱ्यांची ह्याच्यामध्ये फसवणूक होणे. कारण शेवटी शेतकऱ्याला आमिष दाखवून वेगवेगळ्या पद्धतीने हे करार करून उद्या त्यांचे चेक घेतलेले आहेत. त्यांचं काय कमी जास्त झाल्यानंतर ते शेवटी शेतकऱ्यांच्या हे सगळं अडचणीचं ठरणार आहे. म्हणजे इथून तिथून सगळी शेतकऱ्यांची फसवणूक चालली. आणि मलईदार कोण आहेत? यांचे सगळे कार्यकर्ते. आणि त्याच्यामध्ये आपण मिळून करू म्हणजे हे सुद्धा हिस्सेदार. म्हणजे ही नवीन वेगळ्या पद्धतीचा बाजार ह्या हायवेच्या माध्यमातून चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि ह्याच्यामुळे खऱ्या अर्थाने गोंधळ आहे. आता सीनामाडाच्या बाबतीत अनेकशा गावात मधून या वेळेस आता म्हणजे गेल्या 25-30 वर्षात सीनामाडा योजनेच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या तक्रारी नव्हते की पाणी मिळालं नाही. पण या वर्षी ही सीनामाडा योजनेचा बोजवारा सगळा उडाल्याचं थोडंसं चित्र दिसतंय. माड्याच्या काय पूर्व भागात असेल किंवा पश्चिम भागात असेल, टेल टू हेड जो नियम आहे तो तर धाब्यावर बसवल्याचं पाहायला मिळते. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं की त्यांना त्या माध्यमातून पाणी मिळालं नाही. काय आणि कसं बघताय याच्याकडे? कसं आहे,
आतापर्यंत ह्या सीनामाडा उपसा सिंचन योजनेला हम्म. 17 कारभारी कधी नव्हते. हम्म, हम्म, आता प्रॉब्लेम असा झालाय हम्म, की त्या प्रशासनाने पाणी वाटपाचं नियोजन केलं. हम्म, हम्म, समजा ह्या फाट्याला 10 दिवस, त्या फाट्याला 8 दिवस, इकडल्या भागासाठी टेलला 15 दिवस. हम्म. त्याचं कुणी ते ऐकूनच घेत नाही. मधनच खासदारनी बैठक घ्यायची, मधनच हम्म. या आमदारनी बैठक घ्यायची. नाही, ह्या फाट्याला बंद करा, इकडं सोडा, त्या फाट्याला बंद करा. मग त्या फाट्याला जर टेल पर्यंत गेलं नाही, निम्यापर्यंत गेलं, तर ती बंद केल्यानंतर पुन्हा पाणी पहिल्यापासून सोडावं लागतं. हम्म, हम्म, म्हणजे पुन्हा जे दिलं तेवढं पाणी वाया गेलं. हम्म, आणि हे असल्या सगळ्या मिसमॅनेजमेंटमुळं खऱ्या अर्थाने एवढं पाणी असून पहिल्यांदा मी म्हणतो सीनामाडा उपसा सिंचन योजनेला धरणात पाणी चांगलं असल्यामुळं एप्रिल एंड पर्यंत चांगल्या स्थितीत चालून सुद्धा पाण्याचं नियोजन केवळ नीट न केल्यामुळं आणि हस्तक्षेप प्रचंड केल्यामुळं शेतकऱ्याला पाणी मिळायला प्रचंड अडचण आली. साधं सोपं आहे. टेलला जाताना माड्याकडल्या लोकांना उपळाई, वडाची वाडी ह्या सगळ्या गावांमध्ये पाणी मिळालं. हम्म, हम्म, आणि थोरल्या उपळाईला पाणी द्यायच्या वेळेस दुसरीकडे चालू केलं. हम्म, हम्म. पुन्हा त्यांना आंदोलन करावं लागलं. त्यांना पुन्हा नंतर 1 का 2 दिवसच पाणी मिळालं. वास्तविक पाहता सगळ्याला दिवस वाटून दिले हम्म. आणि दिवस वाटून दिल्यानंतर सुद्धा ह्या मंडळीनं पुन्हा त्याच्यात हस्तक्षेप केला हम्म. आणि चाललेलं पाणी बंद करून पुन्हा दुसरीकडे पाठवलं. हम्म. हे असं कुणाला चिंचोलीला पाणी नीट मिळालं नाही. अशा अनेक गावांना इकडे मुंडीम फाट्याला ज्यावेळेस 8 नंबर फाट्याला पाणी सोडलं त्यावेळेस 8 नंबर फाट्याला बैरागवाडी पर्यंत पोचेपर्यंत तर लगेच पाणी बंद करायला लावलं. 9 नंबर फाट्याला सोडायचं, तिथं सोलंकरवाडी त्या शेवटच्या टेलला जाऊ द्यायचं, तोपर्यंत तिथलं बंद करायला लावलं. इकडं वरती महाग पालवण, आकुंबे ह्या लोकांना हिथं पाणी मिळलं. म्हणजे नेमकं पाणी असून काय नियोजन कशा पद्धतीने केलंय. अनेक वेळा ह्यांनी बैठका घेतल्या, अनेक वेळा इकडं पाणी सोडायचंय, तिकडं पाणी सोडायचंय, रोज त्या अधिकाऱ्यांवर दबाव, रोज त्यांना. त्याच्यामुळं कुठलं शेवटी त्या अधिकाऱ्यांनी जर नियोजन केलं, पाण्याचं नियोजन सगळ्याला दिवस ठरवून दिले, पाळ्या ठरवून दिलेल्या असल्यावर सगळ्याला व्यवस्थित मिळू शकते. उलट त्याच्या उलट आमच्यावरती मध्यंतरी आरोप केला की पैसे कारखान्याची दुरुस्ती करतात लोक आणि दुरुस्तीचं टेंडर आहे, त्यांना म्हणावं जाऊन तिथं जरा नीट बघा, अर्ध्या माहिती घेऊन लोकांना थापा आणायचं बंद करा. दुरुस्तीचं टेंडर ही काम आता योजना बंद झाल्यावर जी काय पाईपलाईनच्या गळत्या आहेत त्याच्या दुरुस्तीची काम आहे. आम्ही ज्या दुरुस्त्या करत होतो ते चालू ह्याच्यामध्ये पाण्याचं 1 दिवस पाणी बुडलं, पाईपलाईन बंद पडली तर 4 दिवस लागतात. ती कामं आम्ही वॉर फुटिंगवर येऊन वेल्डिंग करून दुरुस्त करून दिली. ज्याचं टेंडर आहे दुरुस्तीचं ती वेगळ्या कामाचं आहे. आम्ही जी दुरुस्त करून दिली ती वेगळी आहे. जरा नीट शहानिशा करावी. आरोप करत सुटायचं. हा बोगस आरोप करणे म्हणजे ज्या घडलेल्या नाही त्या अशा विषयी लोकांना सांगणे, म्हणजे लोकांना काहीच कळत नाही, कोण जाऊन बघते. जसं सुरुवातीला सांगितलं मोटरी नेल्या चोरून, ती मोटरी मी मागं पण सांगितलं ती 1,500 हॉर्स पॉवरची एक मोटर आहे. ती काही एका ट्रक मध्ये एक मोटर बसते, म्हणजे ती चोरून न्यायची वस्तू आहे का? आणि शासकीय संपत्ती आहे, असं कोण कशाला काढून नेत. आता हा प्रश्न झाला. आता काल परवा उजनी पर्यटनाच्या बाबतीत निधी मंजूर करून आणला म्हणून बोललं जात आहे. आता पूर्वीपासून दादा असतील किंवा मामा असतील उजनी पर्यटनाच्या बाबतीत पाठपुरावा करत आलेत आणि सगळ्यात महत्वाचं उजनीच्या लाभ क्षेत्रामध्ये किंवा ह्याच्यामध्ये जे बाधित शेतकरी झाले त्यांच्या पुनर्वसनाबाबत सुद्धा पाठपुरावा चालू आहे. मग आता हे सगळं उजनी पर्यटनाचं एकदम नेमकं पुढं येण्याचं कारण काय? उजनीच्या पर्यटनाच्या बाबतीमध्ये दादांनी आणि मामांनी यांनी उजनीला पर्यटन स्थळ विकसित व्हावं आणि त्या पर्यटनामुळं माढा तालुक्यातल्या काही लोकांना रोजगार निर्मिती व्हावी, हा त्याच्या मागचा प्रमुख उद्देश होता. आणि ते उजनी पर्यटनचा निर्णय झाला, त्याला निधी मंजूर झाला. पुन्हा त्याच्यानंतर त्या विधानसभेची निवडणूक झाली. त्याच्यानंतर हे मंडळी काय तिथं जाऊन धरणावरती फोटो सेशन केलं त्या पर्यटनच्या बाबतीत, तरी पर्यटनचा कुठलाही विषय सुरू झाला नाही. आता राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब यांनी ते पर्यटन स्थळ विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये अडचण अशी होती की बॅकवॉटरच्या काही गावांच्या संपादित केलेल्या जमिनी
हा. ह्याच्या बाबतीत संभ्रम होता. तर त्या गावातल्या उजनी, सुरली, शिराळ ह्या गावच्या लोकांना घेऊन मी स्वतः विखे पाटील साहेबांना भेटून आम्ही विनंती केल्यानंतर विखे पाटील साहेबांनी निर्णय घेतला की शेतकरी जी वाटतात त्या कुठल्याही जमिनी संपादित करायच्या नाही. जी शासनाची जमीन आहे, जी शासनाच्या ताब्यात आहे, शासनाची जमीन आहे, अशा सगळ्या जमिनीवरती हे पर्यटनाचं काम विकसित करण्याचं काम करायचंय. आणि ह्याच्याबरोबर गेल्या अनेक वर्षापासून दादांनी भीमानगर, रांजणी भीमानगर ह्या ग्रामपंचायतीच्या तिथं राहणाऱ्या लोकांची जी इरिगेशन कॉलनीत आहेत त्या अतिक्रमण कायम करण्यासाठी अनेक मिटिंगा लावलेल्या, त्याच्यामध्ये प्रस्ताव दिलेला होता. तो प्रस्ताव अंतिम टप्प्यात होता. तो विखे पाटील साहेबांनी तो प्रस्ताव मागच्या 8 ते 15 दिवसाखाली तो प्रस्तावाला मंजुरी दिली. आणि त्या तिथल्या लोकांचा प्रश्न, जे भीमानगरला राहणारे लोक आहेत आणि जे ग्रामपंचायतीच्या गावठाणाचा विषय आहे, तो कायमस्वरूपी तो निकाली काढला. तो लोकांना त्या जागा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आणि अशा पद्धतीनं हा प्रश्न सुद्धा आदरणीय विखे पाटील साहेबांनी अतिशय व्यवस्थित, जशी लोकांची मागणी ना आम्ही ज्या पद्धतीनं त्यांच्याकडे मागणी केली त्या पद्धतीनं त्यांनी शेतकऱ्यांना आणि तिथल्या ग्रामस्थांना न्याय देण्याचा निर्णय घेतला. आता मोडणीम MIDCचा प्रश्न आहे, गेली अनेक वर्ष झालं रखडलेला होता किंवा प्रलंबित होता. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये बरंचसं पाणीपोला करून गेलेला आहे. आता नेमके मोडणीमच्या MIDCच्या बाबतीतली सत्य परिस्थिती काय आहे? आता मी परवा ऐकलं की कोण तर म्हणतंय की आम्ही मिटिंग लावणार आहे. पण माझ्या माहितीनुसार मोडणीम MIDC साठी आता मिटिंग लावायचा फारसा काही विषय राहिलेला नाही. कारण जी मिटिंग जिल्ह्याचे पालकमंत्री जयभाऊनी आमच्या मागणीवरनं नागपूर अधिवेशनाच्या कालावधीत बावनकुळे साहेबांसमोर लावली, खरा तोच प्रश्न होता जो इको सेन्सिटिव्ह झोनचा प्रश्न. आणि त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये तो प्रश्न निकाली काढला. त्यावेळेसचे तत्कालीन जिल्हाधिकारी पण त्या मिटिंगला होते. आणि तो प्रश्न बऱ्यापैकी निकाली निघलाय की ते इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये नॉन पोल्युटिंग इंडस्ट्रीज घेण्याचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीनं केंद्र सरकारचं गॅजेट आहे. त्या पद्धतीनं तो निर्णय झाला. आता त्याच्यात 32(1) ची नोटीस वगैरे सगळी काढून सगळं तयार आहे. त्याच्यामध्ये जे फक्त प्रसिद्धीकरण प्रांत ऑफिस कडनं करायचं राहिलंय भूसंपादनचं. शेतकऱ्याच्या जमिनीवरती, उतार्यावरती बोजे पण आलेले आहेत आणि बोजे पण चढवलेले आहेत शासनाने. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी विक्रीचे कुठलेही व्यवहार करता येत नाही. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न की बोजे चढवलेले आहेत आणि पुढची प्रक्रिया फास्ट होण्याच्या दृष्टीनं आम्ही मागच्या आठवड्यात आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊंना भेटलो. ही सगळी लोक घेऊन आम्ही भेटलो. त्यात मोडणीमचे माजी सरपंच सत्यनारायण गिड्डे, जमिनी जाणारे ते 4-5 शेतकरी आणि मोडणीमचे अजून बाकीचे काही लोक होते. तर ह्या सगळ्या लोकांना घेऊन भेटल्यानंतर त्या ठिकाणी MIDCतल्या काही अधिकाऱ्यांच्या म्हणजे ऑफिस मधल्या बदल्या झालेल्या होत्या आणि नवीन अधिकारी आलेले होते. त्या अधिकाऱ्यांना BC साहेब म्हणून आहेत, त्यांना पालकमंत्र्यांनी फोन करून ही सगळा विषय सांगितल्यानंतर त्यांनी पॉझिटिव्हली फाईल तयार केली. त्याच्यानंतर वेलरासू म्हणून CEO आहेत MIDCचे, त्यांनाही जयाभाऊंनी फोन केला आणि त्यांना फोन करून सांगितलं की ताबडतोब आता ह्याची नोटिफिकेशन करा, भूसंपादनची प्रक्रिया चालू करा. आणि त्याप्रमाणे त्यांनी ही सगळी प्रक्रिया सुरू केली. मला वाटतंय काही 4-8 दिवसामध्ये हे नोटिफिकेशनचं पत्र इथं आपल्या प्रांत मॅडमला आल्यानंतर त्याचं प्रसिद्धीकरण व्हायला कुठल्याही पद्धतीची अडचण नाही. त्याची पुढची प्रक्रिया सगळी चालू होईल. आणि त्याच्यामुळे मला वाटतं मोडणीम MIDCचा विषय आता काय फारसा अडचणीचा राहिलेला नाही. जिथं जिथं किरकोळ अडचणी येतील तिथं आम्ही स्वतः मोडणीमचे काही शेतकरी कार्यकर्ते घेऊन आम्ही सातत्याने त्याच्या पाठीमागे आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करायसाठी आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहे. क्रेडिट पण त्याचं घेतलं जातंय. आता राहिला विषय क्रेडिटचा. आता त्याला अनेक जण बोलतायत, मला त्या ह्याच्यात जायचं नाही. सगळ्या मोडणीमच्या लोकांना आणि तिथल्या परिसरातल्या सोलंकरवाडीनं आजूबाजूच्या लोकांना माहित झालं कोण काय करतंय काय नाही. तेवढं बास आहे माझ्यासाठी. बाकी काय मला कुठं वरडून सांगायची गरज. मोडणीम MIDCच्या बाबतीतला हे प्रश्न असला तर दुसरा एक प्रश्न आता सातत्यानं समोर येतोय की
तुळशी असेल, बावी असेल, अंजनगाव, खेलोबा असेल आणि उपळा ही जी काय 7 गावांचा पाणी प्रश्न होता जो राहिला होता, तो देखील आता सुटल्याचं बोललं जातंय. नाही, त्याच्यामध्ये तो प्रश्न जो आहे 7 गावांचा, तुळशी, बावी, परितेवाडी, अंजनगाव, खिलोबा, पलीकडलं मामाच्या मतदारसंघातलं कुर्डू, शिराळ, हम्म. आंबाड, हम्म. ह्या सगळ्या गावांचा जो विषय आहे आणि शिराळ, ह्या सगळ्या गावांचा विषय हा महागच दादा आणि मामा असताना त्या गावांचा समावेश झाला. त्याच्यामध्ये नवीन सुप्रमामध्ये ही सगळी गावं ला पाणी देण्याचा निधीची तरतूद करण्यात आली. पण त्या सुप्रमाचा जो विषय आहे तो सुप्रमा जवळपास 350 कोटी निधी लागणार आहे. ते अजून प्रलंबित आहे, तो विषय काय मार्गी लागलेला नाही. आणि त्याचबरोबर सीनामाडा उपसा सिंचन योजना जी आपली पाणी जेवढं मंजूर आहे त्याच्यापेक्षा कमी पाणी आपण इतक्या वर्ष वापरतोय. आणि नेमकं ते पाणी कमी का वापरलं जातंय, कारण फेब्रुवारी एंडलाच त्याचा ज्या मोटरीचा मोरवे आहेत म्हणजे फुटवॉल आहे ती उघडे पडते, त्याची लेवल वर आहे. आपल्या जेवढं वाटणीचं पाणी आहे सीनामाडा उपसा सिंचन योजनेचं तेवढंच पाणी 100% वापरायच्या दृष्टीनं सुद्धा आम्ही विखे पाटील साहेबांना त्याची विनंती केली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आधी पालकमंत्र्यांनी विखे पाटील साहेबांच्या तिथं सीनामाडासाठी बैठक लावलेली होती. त्याच्यासाठी ह्या सुप्रमा आणि खायराव मानेगाव उपसा सिंचन योजनेचा पण विषय होता. आणि ह्या 7 गावांचा समावेश झालेला ह्यांना ही सुप्रमा मंजूर झाल्यानंतर पाणी मिळण्याच्या बाबतीतला विषय होता. तर ही सगळी कामं आता सध्या मार्गी लागलेली 100% असं म्हणता येणार नाही. त्यामध्ये अजून त्या सुप्रमाला अनेक ठिकाणी त्याला मंजुरी मिळून ती अर्थ विभागात सुप्रमासाठी जायचा विषय अजून थांबलेला आहे. आणि मागच्या आठवड्यात आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, त्यावेळेस त्यांनाही सीनामाडा आणि मानेगाव खायराव उपसा सिंचनच्या बाबतीमध्ये आम्ही निधी देण्याच्या बाबतीमध्ये मागणी केली. त्यांनी तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये पालकमंत्र्याच्या माध्यमातून आदरणीय विखे पाटील साहेबांकडे आम्ही ह्या दोन्ही योजनेसाठी बैठक लावतोय. आणि ह्या दोन्ही योजनेच्या पूर्ण होण्याच्या दृष्टीनं सीनामाडाला राहिलेली गावांचा समावेश केलेला त्याला निधी मिळायच्या दृष्टीनं आणि खायराव मानेगाव योजनेची सुरुवात व्हायला त्याला निधी मिळण्याच्या दृष्टीनं आमचा पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न राहणार आहे. त्याचबरोबर तुळशी या गावाला सीनामाडाच्या 8 नंबर फाट्यावरनं जवळपास पालकमंत्र्यांनी डीपीसीतनं आम्हाला 90 लाख रुपये मंजूर केले. आणि काही अधिकाऱ्यांनी आम्हाला CSR फंडातनं 1 कोटी रुपये दिले. 1 कोटी रुपये चारी खोदण्यासाठी पाईपलाईन साठी पालकमंत्र्यांनी पाईपलाईनला 90 लाख. त्याच्यामुळं मोठे 2 पाझर तलाव, एक भवानी पाझर तलाव आणि एक बोचरे वस्तीवरचा पाझर तलाव, हे 2 पाझर तलाव आणि वड्यावरचे काही बंधारे ही ह्या म्हणजे पावसाळी रोटेशनला ज्यावेळेस एक्सेस पाणी असतं त्यावेळेस ह्या पाईपलाईनद्वारे ही तुळशीचा काय भाग 30-40% भाग ह्याच्यामुळे बागायत होणार आहे. तर ती अडचण आम्हाला येत होती NOC मिळण्यासाठी. तर त्या बाबतीत सुद्धा विखे पाटील साहेबांनी ही सुप्रमा मंजूर अजून नसल्यामुळं अडचण येत होती. पण ही खास बाब म्हणून विखे पाटील साहेबांनी आम्हाला शासनाची NOC मिळवून दिली. आणि आता या आचारसंहिता विधान परिषदेची संपली की ती तुळशीच्या कामाचं टेंडर होतंय आणि त्या कामाला सुरुवात होऊन जाईल. आणि येणाऱ्या काही महिन्यामध्ये ती काम पूर्ण झाल्यानंतर काही भागातलं तुळशीचं पाणी यायचा प्रश्न कायमस्वरूपी मिटलेला दिसेल. माढा तालुक्यातल्या अनेक प्रश्नाच्या बाबतीत सारखं चर्चेलं जात असतं. त्यातलं एक महावितरणच्या बाबतीत डीपीच्या बाबतीतला एक विषय आहे की गेली 30 वर्ष झालं दादा सत्तेत होते आणि तरी देखील 30 वर्षात डीपी बसवण्याला जागा सुद्धा मिळाली नाही असं बोललं जातंय. काय नेमकं 30 वर्षातली हे? आता ह्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आज माझ्याकडं ह्या लोकप्रतिनिधींनी मंजूर किती डीपी केलेले आहेत त्याचं माझ्याकडं आता मंजुऱ्या नाहीत. पण पुढच्या मुलाखतीला मी मंजुऱ्यासह बोलणार, कारण मला थापा हाणायची सवय नाही. माझ्या माहितीप्रमाणे ह्या लोकप्रतिनिधींनी 5 ते 10 सुद्धा डीपी नवीन मंजूर केलेले. पण डीपीसीच्या माध्यमातून, जयाभाऊच्या माध्यमातून मी स्वतः जवळपास 40 डीपी नवीन मंजूर करून टेंडर होऊन आता कामं चालू आहे. राहिला 30 वर्षाच्या मागचा विषय
हम्म. तर त्यांना म्हणा 30 वर्षाच्या मागचा विषय सविस्तर एक मुलाखतच देतो मी 30 वर्षात काय केले. हम्म. 30 वर्षात ऊसाची परिस्थिती, शेतीची परिस्थिती या माढा तालुक्यातली काय होती, त्याच्याबरोबर विजेची परिस्थिती काय होती. कमीत 30 सबस्टेशन जवळपास दादांनी 30 वर्षात 30 पेक्षा अधिक उभा केले. आता ह्या विधानसभेच्या आधी सगळ्या सबस्टेशनला ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर मंजूर केले आणि त्या ऍडिशनल ट्रान्सफॉर्मरची उद्घाटन सुद्धा ह्या बहादरांनी केलेली. म्हणजे असली भामटेगिरी आम्ही केलेली नाही कधी. पण जी काय मंजूर केलेलं आहे ते आम्ही सांगितलंय मंजूर केलेलं. आणि राहिला ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत तर मी आता जबाबदारीनं सांगतो 1000 पेक्षा जास्त, कमीत कमी 1000 आणि जास्तीत जास्त 3000 शेतकऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर ह्या 30 वर्षामध्ये तुम्हाला बसलेले मी पूर्ण 30 वर्षातली पुढच्या मुलाखतीला तुम्हाला यादी द्यायची व्यवस्था करतो. म्हणजे आपण 10 सुद्धा ट्रान्सफॉर्मर मंजूर केले नाही, त्या ट्रान्सफॉर्मर वरती नावं टाकली ती. 30 वर्षात हजारो ट्रान्सफॉर्मर मंजूर केले, त्या एकावरती नावं नाही ती टाकली आणि 5 का 2 ट्रान्सफॉर्मर मंजूर केले का 4-5 मंजूर केले त्याच्यावरती नावं टाकली. म्हणजे इतके जर पातळी जबरदस्त असेल, 5 ट्रान्सफॉर्मर मंजूर करायचे आणि सांगायचे इतके केले आणि 30 वर्षात काय झालं नाही. याच्या इतकं भोंदूगिरीन थापाडण लाबाडीचं दुसरा धंदा कधीच बघितला. ते आता कारखान्याच्या बाबतीत बोललं जातं की ज्याला कारखान्यातलं दहचंबा कळत नाही त्याने आम्हाला कारखान्याच्या बाबतीत सल्ले देऊ नये असं एक मुलाखतीत ऐकण्यात आलंय. आणि दुसरं म्हणजे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना सहकारी तत्वावरचा आता ह्याच्यामध्ये गेला, मग भविष्यात प्रायव्हेट करण्याचा धोका आहे असं बोललं जातंय. कसं आहे, ती एक म्हण आहे बघा, नाचता येईना आमकं आमकं वाकडं. ती एक म्हण आहे, ती आमकं आमकं मला म्हणता येईना इथं सगळ्यांसमोर. पण वस्तुस्थिती अशी आहे की कारखानदारीतला डॉक्टर म्हणून आमच्याकडे बरेच युट्यूबची भाषणं आहेत. कारखान्याच्या इलेक्शनला अनेक त्या पंढरपूर तालुक्यातल्या लोकांना थापा आणलेली भाषणं. ही थापा आणलेली जी भाषणं आहे ती ह्याच्यातनं इतकं मिळतंय त्याच्यातनं तितकं मिळतंय. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की विठ्ठलराव शिंदे कारखाना व्याज आणि हप्ता भरतो. 200 रुपये टनाला व्याज जातं, 200 रुपये हप्त्याला जातं आणि ती वजा करून भाव दिला जातो. 4 वर्षात तुम्ही बँकेचा 1 रुपया भरलेला नाही. मग हे 400 रुपये विठ्ठलराव शिंदे कारखान्यापेक्षा ज्यादा तिथल्या सभासदाला द्यायला नको का दिले नाहीत? 3500 रुपये जाहीर केला, ती द्यायच्या नावाने बोंब आणि म्हणायचं त्यांनी आधी देऊ दे की. अहो जाहीरच तुम्ही केलाय, लोकांची मतं फसवून त्या नावाखाली तर घेतले आणि आता लोकांनाच द्यायचं नाही, ही कुठली पद्धत आहे? आणि राहता राहिला विषय, कारखाना ही 15 वर्षापूर्वीच मल्टीस्टेट झालेला. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मल्टीस्टेट व्हायच्या आधी बिनविरोध निवडणुका झाल्यात, आताही बिनविरोध निवडणुका झाल्या. त्या तुमच्या कारखान्याचं सगळं बॅलन्स शीट घेऊन बसून समोरासमोर कारखानदारीतलं सगळी चर्चा करू. कुठं कुठले पैसे गेलेत, 350 कोटी कुठं गेले ह्याच्या आधी मी विचारलं. 350 कोटी कर्ज दिलेलं, त्यात कर्मचाऱ्यांचे पैसे होते, अनेक व्यापाऱ्यांचे पैसे होते, ते गेले कुठं पैसे? ह्या सगळ्या गोष्टीची सविस्तर उत्तरं द्यायला पाहिजे. मी मागही सांगितलंय की दूध संघाची आमची सगळी चौकशी करा, आम्ही तयार आहे चौकशीला. हे जी सगळी चौकशी करा, काय नेमका काळा बाजार आहे ते सगळा लक्षात येईल. सगळा बोगस कारभार आहे आणि कारखान्यावर बोलायचा अधिकार नाही असं म्हणायची काय कारण नाही. आमच्या कारखान्याच्या बाबतीमध्ये 10 वेळा तुमच्या तोंडातनं गरळ ओकली गेली, त्याच्यामुळं मलाही तेवढाच अधिकार आहे. आणि राहता राहिला विषय, त्या 3500च्या नावाखाली मतं मागितलेत. जोपर्यंत ही 3500 रुपये शेतकऱ्याला देत नाही तोपर्यंत मी कारखान्यावर बोलणार आणि 10 वेळा बोलणार. आणि सगळी माहिती त्या कारखान्याची माझ्याकडे आजपर्यंत आहे. टप्प्याटप्प्याने मी सगळ्या जनतेसमोर ही सगळी माहिती आणतो. काय केलं या 350 कोटीचं पूर्ण वाउचर सहित सगळं माझ्याकडे आणून दिलं. त्याच्यामुळं काय बोलायला काय अडचण आहे? तुम्ही जे 400 रुपये कर्जाचे व्याजाचे आणि हप्त्याचे आहेत भरले,
ते आमच्यापेक्षा दर 400 रुपये दरवर्षी ज्यादा द्यायला पाहिजे. एकदा तरी दिला का दर जास्त? 100 रुपये एका वर्षी फक्त जास्त. त्याच्यानंतर कधी जास्त दिला? ती बी गाळप कमी झाल्यावर दिला होय. जेव्हा गाळप जास्त आहे तेव्हा बी द्यायला पाहिजे ना. ते प्रगल्भता एक आता विषय पुढे आलाय की प्रगल्भता नसल्यामुळे बोललं जातंय, चर्चा केली जाते. नेमकी आता राजकारणात प्रगल्भता वगैरे काय असं क्रायटेरिया आहे का काय? मी एका मुलाखतीमध्ये बघितलं किंवा आमची प्रगल्भता नाही म्हणलं तरी कमी आहे. त्यांचं म्हणणं आहे की आमची प्रगल्भता कमी आहे. आमची प्रगल्भता इतकी कमी आहे की लोकांनी मंजूर केलेली जी विकास कामं आहेत त्याचं जाऊन नारळ फोडायचं आणि त्याचं श्रेय घ्यायचं, एवढी आमच्याकडे प्रगल्भता राहिलेली नाही. त्याच्यामुळे तसलं काम आम्ही करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांची प्रगल्भता ह्या गोष्टीमुळे जर चांगली असेल तर निश्चितपणाने आमची कमी. आता तुम्ही पक्ष बदलला त्यावरून पण बऱ्याचशा गोष्टी होत्या. काय फायदा नेमका झाला जनतेसाठी? काय काय तुम्ही केलं? कसं आहे, ही निवडणूक विधानसभेची आम्ही अपक्ष लढवू. अपक्ष निवडणूक लढवत असताना जरी त्या निवडणुकीमध्ये पराभव झालेला असला, तो पराभवही आपण स्वीकारलेला असला, तरी सगळी जी काय कामं असतात लोकांची ती कामं करण्यासाठी शासन दरबारी आपल्याला जावं लागतं. आणि भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा जगातला पक्ष आहे. आज देशप्रेम, देशाच्या बाबतीत सगळ्यात अग्रेसर असणारी पार्टी, देशाच्या विकासासाठी अग्रेसर असणारी पार्टी म्हणून या पार्टीचं नाव लौकिक आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब विकास कामाला प्राधान्य देणारा आणि विजन असणारा नेतृत्व, त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री ह्यांचं सगळं कामाच्या बाबतीत सहकार्य असल्यामुळं आदरणीय दादांच्या ह्या ऑपरेशनच्या ह्या कालावधीमुळं आम्हाला थोडासा उशीर झाला. परंतु जी काय राहिलेली तालुक्यातली कामं आहेत, जी काय मतदारसंघातली कामं आहेत, पंढरपूरच्या 42 गावातली, माढ्यातली आणि माळशिरस तालुक्यातली जी जी काय कामं असतील, विकासाची कामं असतील, जे प्रश्न राहिलेले आहेत ते सोडवायच्या दृष्टीने आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आणि मला आज समाधान आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर इथल्या नेते मंडळीनं प्रत्येक कामं आज लोकांची घेऊन गेल्यानंतर ती प्रत्येक कामं करण्याची भूमिका त्यांची आहे. आणि प्रत्येक कामाला निधी द्यायचा आणि प्रत्येक काम सोडवायच्या बाबतीमध्ये त्यांनी जी योग्य असेल ते धोरण अवलंबून चांगल्या पद्धतीची ताकद देण्याची भूमिका हे भारतीय जनता पार्टीतल्या नेते मंडळीने घेतली. आणि त्यामुळे मला जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी समाधानी आहे. तो निर्णय योग्य आहे असं मला वाटतं. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या देणेबाबतचा एक प्रश्न निर्माण झाला होता आणि तो देखील टप्प्याटप्प्यानं आम्ही कारखान्याची कर्मचाऱ्यांची देणे ती देत आलोय आणि देत राहणार असं एक बोललं. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही विचारलेली गोष्ट किंवा एका मुलाखतीमध्ये मी सुद्धा ऐकलं. पण मला एक सांगा, अनेक बँकांची देणी असल्यानंतर त्याला समजा थकबाकीत गेल्यानंतर बँका मार्ग काढून वन टाइम सेटलमेंट करतात. कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या बाबतीत असली सेटलमेंट कुठं तुम्ही ऐकली? ही मी जर खोटं बोलत असेल, ही सुद्धा माझ्याकडे आणून दिलेली कागद तर तुम्हाला कालच माझ्याकडे ही कागद ही तुम्हाला फॉर्म बघायचा असला तर ही फॉर्म बघा. ह्याच्यावर काय लिहिलंय? ह्याच्यावर लिहिलंय स्वेच्छा सवलतीच्या धोरणानुसार संमतीपत्र. म्हणजे तुमची पगार जी काय 40 कोटी रुपये ह्या 350 कोटीतनं मंजूर केलेली आहे त्या कर्मचाऱ्यांच्या पगारी ग्रॅच्युटी देण्यासाठी त्या कर्मचाऱ्यांकडनं हे फॉर्म भरून घेतले जात आहेत की तुम्ही 30% किंवा 50% तुम्हाला देतो, 50% माफ. म्हणजे पैसे तर गेले जिकडं तिकडं, पैसे तर हाणून जिकडं तिकडं झाले. ही अशा पद्धतीची कारखान्याने करारपत्रक ती असे कर्मचाऱ्यांकडनं करून घ्यायचे सुरू केलेलं. आणि हे असे कर्मचाऱ्यांकडनं करारपत्रक करून या अशा पद्धतीनं कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या आणि ग्रॅच्युटीच्या ह्याला वन टाइम सेटलमेंट करायचा हा कुठंच जगात न बघितलेला प्रकार इथं समोर आला. म्हणजे 40 कोटी कर्ज उचललंय, त्यांचे दिले तर नाहीत,
पण त्यातनं काटछाट करून अजून त्यांचे 30-40% रक्कम देऊन त्यांच्या सह्या घेऊन ह्या सगळ्या फॉर्मवर सह्या घेऊन जसं शक्तीपीठ मार्गाचं 70-30चं गाजतंय तसं ही 50-50% कार्यक्रम चालू आहे. ब्रिटानिया 50-50 सारखा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे लोकांच्या वन टाइम सेटलमेंट पगाराच्या ह्याच्यात सुद्धा म्हणजे अशी कुठली पद्धत होऊ शकत नाही. कर्मचारी साखर आयुक्ताकडे आणि कोर्टात जर गेले तर आहे या सगळ्या संचालक मंडळावर कारवाई होईल अशा पद्धतीचे हे करारनामे. जसे शक्तीपीठ मार्गाला करारनामे आहेत तसे करारनामे आहेत. हे 50-50% म्हणजे नेमकं काय? पगारातून म्हणजे जेवढं देणं आहे कर्मचाऱ्याच त्यांनी 50% घ्यायचं आणि 50% सोडून द्यायचं कारखान्यात. म्हणजे कारखान्याच्या ह्यांनी जे काय 40 कोटी कर्ज उचललंय शासनाकडनं कर्मचाऱ्यांच्या देण्यासाठी त्यातलं निम्मच द्यायचं, निम्म गायब करायचं. आणि असंच 350 कोटीतलं अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. ह्याच्यावर मात्र कुठंतरी चौकशी करावी म्हणून आम्ही आता या सगळ्या शिष्टमंडळाला घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही भेटणार आहोत. सुरुवातीला कारखान्याच्या बाबतीत निवडणुकीच्या अगोदर कारखाना बंद स्थितीत होता, तो आम्ही सुरू केला आणि त्यानंतर ऊस बिल सुद्धा आम्ही शेतकऱ्यांची द्यायला सुरुवात केली असं सुद्धा स्टेटमेंट आलंय. कसं आहे, ज्यावेळेस कारखाना ह्यांच्याकडे नव्हता त्यावेळेस साखर त्या गोडाऊन मध्ये होती. पूर्वीचे त्यावेळेस जे संचालक मंडळ होतं त्यांनी बँकेकडे जाऊन 10 वेळा त्यांनी मागणी केली, पण बँकेने जाणीवपूर्वक त्यांना साखर दिली कारण बँक ह्यांच्याशी सामील होती. आणि ती साखर ह्या बाबतीत सुद्धा आम्ही वरिष्ठ नेते मंडळीच्या कानावर हा विषय घालणार. ती साखर ह्यांचं संचालक मंडळ निवडून आल्यावर बँकेने काही घेतलं नाही, साखर विकायला परवानगी दिली. ह्यांनी काय मेहरबानी केली नाही, ह्यांनी साखर विकली आणि थकीत पैसे दिले. म्हणजे असं काय फार मोठी जादू केलेलं नाही. उलट पूर्वीच्या बॉडीनं साखरेवरती दरवर्षी पोत्याला काही ना काही रक्कम तरी देत होती. ह्यांची बॉडी आल्यापासून 4 वर्षात 1 रुपया ह्यांनी कधी दिला नाही. हे कारखान्याचे डॉक्टर जे आहेत, या कारखान्याच्या डॉक्टरनी जेवढेच कारखाने चालवायला घेतलेले होते त्या सगळ्या कारखान्याची आज परिस्थिती काय आहे ती तुम्ही चौकशी करा. आज ऊसाच्या बिलाची कारखान्याची परिस्थिती काय आहे ती चौकशी करा. 1, 2, 3, 4, 5, 6 कारखाने चालवतोय साखर कारखान्याचा डॉक्टर म्हणून येणारे. नाशिकचा कारखाना तसा सोडला, तिथल्या लोकांची दिनी अजून तशीच आहे. अजून बीडचा कारखाना कुठला घेतलेला ती तसा सोडून दिला. सांगोल्याच्या कारखान्याची काय अवस्था आहे बघा. अजून एक प्रायव्हेट घेतलेला होता तो कारखाना विकून टाकलेला. हिथला चोराखळीचा जो कारखाना आहे त्याच्या ऊसाची बिलाची चौकशी करा. सांगोल्याच्या कारखान्याचं जे शेतकऱ्यांना सांगितलेलं होतं एवढं बिल देतो म्हणून मागच्या वर्षीचं ते दिलं का चौकशी करा. चालू वर्षाची काय सांगोला कारखान्याची परिस्थिती आहे त्याची चौकशी करा. आणि ह्या विठ्ठल कारखान्याची सुद्धा आम्हाला विशेष काय वाटतंय की बँकेचा 1 रुपया न भरता आम्ही जर 400-400 रुपये सगळे जिल्ह्यातले कारखाने 200, 400, 500, 600 रुपये टनाला व्याज आणि हप्त्याला भरते आणि ती भरून भाव देते. आणि हे मंडळी विठ्ठल कारखान्याची 1 रुपया बँकेला भरत नाही. मग हे वाचलेले पैसे आम्ही जे देतोय 400-400 रुपये बँकेला टनाला, हे वाचलेले पैसे हे कुठं जाते? बिल का देऊ शकत नाही? काय नेमका गौडबंगाला आहे? कुठं जात आहेत हे पैसे? आणि फार सासा केला जातो की मी कारखान्याचा डॉक्टर आहे, त्यांची सगळी भाषणं जी लोकांना आश्वासनं थापा मारलेले आहेत ती सगळी आमच्याकडे आहे. वेळ आल्यानंतर आम्ही ती सगळी लोकांसमोर आणणार आहे. आणि कशातनं किती उत्पन्न मिळतं हे आम्ही कोण म्हणत नव्हतो. कारखान्याच्या निवडणुकीला हीच बहादर सांगत होतो. कशातनं किती उत्पन्न निघतंय, मग आपल्याला इतका भाव, आणि ती आधीची बॉडी काहीच करत नाही. अहो आधीची बॉडी काय तर पैसे तर भरत होती, तुम्ही 1 रुपया न भरता ही अवस्था केली. ह्याचं काय करायचं? ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती वस्तुस्थिती झाकायची, खोट्या गोष्टी कळवायच्या. आम्ही बिलं दिली सगळ्याची, प्रत्यक्षात लोक हेलपाटे मारते ती लोकांना कुणाला भेटायचं कळलं. आणि आम्ही बिलं दिली म्हणून सांगायचं, खोट्या माहित्या कळवायच्या. ही ह्यांची पद्धत आहे. आणि माझ्यामुळे ऊसाला दर चांगला मिळायला लागला म्हणून, अहो 1 वर्ष 100 रुपये दर जास्त दिला. मागच्या 3 वर्षात आमचा दर जास्त आहे, तवा का दिला नाही? तवा बी पैसे भरले नाहीत बँकेचे, आणि आता सुद्धा ज्यादा दिला आहे.
का देत नाही? ज्या वर्षी गाळप कमी झालं त्या वर्षीच फक्त तुम्ही जास्त आगाव दिले, म्हणजे तोटा जरी झाला किंवा नाही झाला तरी तेवढ्या वर्षात कमी गाळप करायचं आणि भाव तेवढा जास्त दिलेला दाखवायचा. ही नौटंकी करण्यापेक्षा न समजण्या इतकी ना आमच्यामुळं दर जास्त मिळायला लागले. साफ खोट आहे. त्यांच्या कारभारामुळं साखर कारखानदारीची काय परिस्थिती झाली ही त्यांच्या स्वतःच्या कारखान्यावरनं लोकांना लक्षात येते. बाकीच्या कारखान्याची जी क्षमता आहे ती त्यांच्या ऐपतीप्रमाणे जेवढा योग्य असेल तेवढा भाव देते. लोकांना आज पैशाची गरज असते, वेळेवर पैसे मिळणं गरजेचं असतं. जर आपण बारकाईनं बघितलं तर आज सुद्धा लोक, काल मी व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ बघितला, कोणतर आत्मदानाचा इशारा दिलाय बिलासाठी. म्हणजे बोलायचं एक, वस्तुस्थिती वेगळी आहे. माझं लोकांना एवढंच सांगणं आहे आपल्या या माध्यमातून की वस्तुस्थिती बघा, फसू नका. ही व्यक्ती जी बोलतोय ती 100% खोटं बोलतोय ह्याची खात्री जर झालेली नसेल तर अजून 3 वर्ष राहिलेले आहेत. ह्या 3 वर्षात तुमची खात्री 100% खोटं. वस्तुस्थिती नाही, माझा आरोप नाही, माझं सांगणं आहे की व्यवहार कळत नसावा. कारण असं होऊ शकत नाही ना. 400 रुपये वाचल्यानंतर आमच्यापेक्षा दर ज्यादा द्यायला पाहिजे का नाही? मग का दिला जात नाही? बँकेचे बी भरले जात नाहीत, लोकांनाही दर जास्त नाही, नेमके पैसे जातात कुठं ही सुद्धा लोकांना सांगितलं पाहिजे. मग 350 कोटी आलेले शासनाकडनं गेले कुठं ही पण लोकांना कळलं पाहिजे. आणि बोलायचा अधिकार नाही म्हणायचं काय कारण नाही. 10 वेळा बोलायचा अधिकार आहे. कारण ह्या 3500 रुपयाचा वापर विधानसभेला झालाय. विधानसभेला अनेक लोकांच्या भावना ह्याच्यामुळं दुखावल्या गेलेल्या आहेत. सध्या 3500 रुपये दर देतो म्हणून अनेक मतदारांची फसवणूक झाली आणि त्याच्यावर बोलायचं नाही म्हणजे काय नेमकं करायचं? ह्याच्यावर बोलायला कुणालाही अधिकार आहे. तर सध्या शक्तीपीठ महामार्ग असेल 70 30 60 40 फाल्गुला उजनी पर्यटनाच्या बाबतीत कोणी प्रयत्न केले. त्याचबरोबर महावितरणच्या डीपीसाठी जो काही जागा मिळाला नाही असं काही चर्चा होत होती. त्यावर सुद्धा या ठिकाणी रणजितसिंह शिंदे यांनी आपलं सडोतोड मत व्यक्त केलंय. त्याचबरोबर कारखान्याच्या बाबतीत बोलण्याचा अधिकार आम्हाला आहे, त्यामागचं सुद्धा कारण काय आहेत ही रणजितसिंह शिंदे यांनी स्पष्ट केलेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या या संवादादरम्यान कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या देण्याबाबतीत जो काही स्वच्छ करारपत्र आहे त्यानुसार कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची फसवणूक कशा पद्धतीने होते हे देखील पुराव्यासहित या ठिकाणी रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले. आणि भविष्यात भाजपबरोबर गेल्याचं फायदाच झाला असल्याचं सांगितलं आणि मतदारसंघातली कामं झपाट्यानं होत असल्याचं देखील आवर्जून त्यांनी सांगितले. कॅमेरा पर्सन समीर मुलानीसह मी रमेश शिरसट,